काही कालांतराने कालावधी गेला, नंतर जमीनदार लोकांचा कालावधी आला. ज्या माणसाकडे 500 एकर जमीन, 1000 एकर जमीन, 2000 एकर जमीन, तर ते लोक सत्ता पावर त्यांच्याकडे होते, पैसा त्यांच्याकडे होता, त्यांच्या मुलांकडे त्या गोष्टी सगळ्या आल्या. 1000-2000 वर्षानंतर तो कालावधी गेला. त्यानंतर उद्योगपती लोकांचा कालावधी आला. उद्योगपतीमध्ये ज्याचे 10 कंपन्या, 20 कंपन्या, 50 पेट्रोल पंप, एखादी खाण आहे त्यांचे, अशा पद्धतीने उद्योगपती लोकांच्या मुलांच्या हातामध्ये सत्ता पावर आली. त्यानंतरचा सध्या तुमचा जो झेड जनरेशनचा जो काळ आहे हा नॉलेज काळ आहे, लक्षात ठेवा. जर तुमच्याकडे नॉलेज असेल तर तुम्ही आज जगामध्ये सत्ता पावर पैशामध्ये टॉप करू शकताय. त्याच्या जोरावरती तुमच्या घरच्यांना मान सन्मान ह्या सर्व गोष्टी मिळून जातील. आज तुम्ही जगातले जे टॉप श्रीमंत लोक पाहिले, इलॉन मस्क असेल किंवा मार्क झुकरबर्ग असेल किंवा इतर जे काही मोठे आहेत, अदानी अंबानीपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवा, यांचे कोणीही घरामध्ये कोणी राजे महाराजे नव्हते. फक्त नॉलेजच्या जोरावरती आज हे लोक पूर्ण भारतामध्ये जगामध्ये टॉपवरती आहेत. आणि तुम्हाला खूप मोठी संधी आहे. तुम्ही जे काही एज्युकेशन इथं घेत आहात, नीट JEE CETचं जे काही प्रिपरेशन करत आहात, तुमच्या एज्युकेशनमध्ये इतकी पावर आहे, गोष्ट